दुसऱ्या दिवशी आपल्याला आपल्या कामावर जायला आपल्याला लेट होतं, तरी सगळ्यांनी ही परिस्थिती लक्षात घेऊन आपण आपले संघ वेळेवर उपस्थित राहून वेळेवर खेळून आपण वेळेवर घरी जावं ही आपल्याला नम्र विनंती. जय बजरंग क्रीडा मंडळाचे नैना आनंद कशी पडे गेलेली नैना बघूया आणि ती उत्कृष्ट खेळ करत आहे आणि त्याला प्रत्युत्तर श्रीराम कुरुंबडे संघाचे 2 नंबर जशी प्रदान केलेली एक उत्कृष्ट महिला खेळाडू. बघूया त्यांच्या या चढाईमध्ये काही यश येते का त्यांना आणि उत्कृष्ट असं त्यांची आणि मला वाटते बघूया पंचांचा निर्णय काय येतो आणि मला वाटतं पंचांनी निर्णय दिलेला आहे अचूकपणे. हे 2 गड्याचा बळी घेऊन आपल्या संघात परतलेत आणि पुन्हा जय बळीकडे म्हणजे नाही ना बघूया आणि त्यांनी आता गडी मला अगोदर प्रयत्न आणि मला वाटतं चांगला असा फॉलो देऊन त्यांना बाद केला आहे श्रीराम कुरुंबडी या संघाने आणि पुन्हा 7 नंबर लक्ष्य वेदान करून प्रत्युत्तर देत आहेत. बघूया एक झुंज देताना 4 विरुद्ध 1 आणि या झुंजमध्ये त्यांना काही यश येते का. चला ग्राउंड नंबर 1 चा सामना संपलाय. भावकमाता क्रीडा मंडळ मेंढी कोण आणि श्रीराम कुरुंबडी त्वरित चला आणि शिवसेना मंडळाचे एक चांगले असा प्रशिक्षक त्यांनी त्यांचा संघ उत्कृष्ट असा दर्जाचा बनवला असे आमचे मित्र आणि आमचे मंडळ सहकार्य करणारे नरेशजी मांजरे तिथे असतील त्यांची आमच्या यजमान संघाने बसण्याची व्यवस्था केली आहे. कृपया नरेशजी मांजरे आमच्या विनंतीचा मान देऊन आमच्या मंडळाचा आसन देईल का ही आपल्या नम्र विनंती. चला ग्राउंड क्रमांक 1 वर भावकमाता मेंदडी कोण वर्सेस जय श्रीराम कुरुंबडी. पहिल्या राऊंडचा शेवटचा सामना श्री भावकमाता मेंदडी कोण वर्सेस जय श्रीराम कुरुंबडी. चला चला महिलांचा चालू सामना संपतात चिंचमाता गणेशनगर वर्सेस सिद्धिविनायक नांदगाव. महिला संघ चालू सामना संपतात सेमीफायनलचा पहिला सामना चिंचमाता गणेशनगर वर्सेस सिद्धिविनायक नांदगाव. या दोन्ही संघाने गणवेशासाठी तयार राहायचं आहे. महिला संघ सेमीफायनल चिंचमाता गणेशनगर वर्सेस सिद्धिविनायक नांदगाव. श्री मसला असोसिएशनचे सचिव आणि आमचे मित्र आणि आमच्या मंडळाला वेळोवेळी सहकार्य करणारे हेमंतजी कांबळे हे कुठे असतात आमच्या यजमान संघाने बसण्याची व्यवस्था केली आहे. असोसिएशनचे सचिव खरंच त्यांनी सगळ्या व्यक्तीचे त्यांची उपस्थिती कंटिन्यू असते असे हेमंतजी. सेमीफायनलचा पहिला सामना चिंचमाता गणेशनगर वर्सेस सिद्धिविनायक नांदगाव. या दोन्ही संघांनी गणवेशासाठी तयार राहून आपण ग्राउंड क्रमांक 2 वर ताबा घ्यायचा आहे. चिंचमाता गणेशनगर वर्सेस सिद्धिविनायक नांदगाव. तसेच आमच्या श्री गावदेवी मंडळाचे हितचिंतक आम्हाला गेले नामदेव विश्वास म्हात्रे हे शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करतील. ग्राउंड नंबर 1 भावकमाता मेंढी कोण आणि श्रीराम कुरुंबडी त्वरित चला आपल्याला हा दुसरा पुकार आहे. चला धन्यवाद. सन्मान्य श्री मनोहर लक्ष्मण शिटकर यांचा सन्मान विश्वास मात्रे करते. धन्यवाद शिटकर साहेब आपण. तसेच सन्माननीय श्री मनोहर लक्ष्मण शिटकर यांच्याकडून आम्हा मंडळाला 107 रुपयाची देणगी आलेली आहे. मंडळाच्या वतीनं खूप 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 स्वागत. धन्यवाद. जय जय पै. आमच्या मंडळाचे हितचिंतक आणि नवरत्न मंडळाचे तहसीलदार मान्य श्री लक्ष्मणजी अंबाजी शिटकर हे कुठे असतात तर आमच्या यजमान संघाने त्यांची बसण्याची व्यवस्था केली. लक्ष्मण अंबाजी शिटकर. चला ग्राउंड क्रमांक 1 खुशखबर शिवभजना खरसाईचे प्रशिक्षक मान्य शिंदे. महिला संघ
ग्राउंड क्रमांक 2 वर जय बजरंग मेंदडी वर्सेस जय श्रीराम तुरंबडी हा चालू सामना संपताच सेमीफायनलचा पहिला सामना चिंचमाता गणेशनगर वर्सेस सिद्धिविनायक नांदगाव या दोन्ही संघांनी गणवेशासह तयार राहून आपण सामना संपताच त्वरित ग्राउंड क्रमांक 1 वर ग्राउंड नंबर 1 वर ग्राउंड क्रमांक 1 वर श्री भावकोमाता मेंदुळी कोण वर्सेस जय श्रीराम तुरुंबाडी या दोन्ही संघांना शेवटची 10 मिनिटं देण्यात येतील. या 10 मिनिटांच्या आत आपण ग्राउंड क्रमांक 1 वर हजर राहायचे आहे. सुरुवात झाली ती दमलेली काय गरज नाही. आधी जायची गरजच होती. हे रवी आता भाई पत्र नाव जाते इथे पाय टाकला बोल साहेब ग्राउंड नंबर 1 वर आम्ही प्रेक्षक आपली सहज वाट बघत आहे. श्री राम तुरुंबाडी आणि भावकोमाता खडसई भावकोमाता मेलडी कोणच्याला आपण दोन्हीही एक अंतिम फेरीचे मानकरी आहोत. चला आपल्या दोघांचे संघ पाहण्यासाठी प्रेक्षक वाट बघत आहेत. त्याला तरी ह्याची आपण नोंद घ्यावी.